पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढून आता 111 वरती पोहोचली आहे, तर 17 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत। मुख्य म्हणजेच दूषित पाण्यामुळे जीबी सिंड्रोमचा फैलाव होत असल्याचं सामच्या पडताळणीत सुद्धा उघड झालंय। किरकटवाडी आणि नांदेडगाव तसंच धायरीच्या नागरिकांनीही दूषित पाण्यासाठी पुणे महापालिकेला जबाबदार धरलंय। आधी ही गावं ग्रामपंचायतीमध्ये होती, तेव्हा पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ केल्या जायच्या। मात्र 3 वर्षांआधी ही सगळी गावं महापालिकेत आली आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं स्वच्छ पाणी मिळत नसल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलाय, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होतोय। 111 वरती आता जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांची जी आहे ती संख्या पोहोचली आहे। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे जीबीएसचा धोका वाढतोय। दूषित पाणी आणि शिळ्या अन्नामुळे जीबीएसचा शिरकाव होतोय। तर या दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू हे पोटात जातात आणि हे जंतू आपल्या पेशींवरती हल्ला करून त्या निकामी करतात। जुलाब, उलट्या, हातापायाला अशक्तपणा येतो। तर पुण्यात थैमान घालणाऱ्या या जीबी सिंड्रोमनं आता नागपुरात सुद्धा शिरकाव केलेला आहे। नागपूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 6 रुग्ण आढळलेत। 4 रुग्ण हे नागपुरात मेडिकल कॉलेज आणि मेयोत 2 रुग्ण असे मिळून 6 रुग्ण सध्या आढळून आलेत। यामध्ये मेडिकलमधील 19 वर्षाचा रुग्णाला कमी त्रास असला तरी त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलाय, तर 8 वर्षांचा रुग्ण हा गंभीर अवस्थेत आहे म्हणून त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलाय। तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 37 वर्ष रुग्ण हा व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती आहे। इतर रुग्ण यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत। राज्यात जीबीएसनं थैमान घातलंय आणि म्हणून याचा पहिला बळी घेतल्यानंतर आता केंद्र सरकार अलर्ट मोडवरती आलंय। केंद्र सरकारनं 7 तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती केली आहे। हे पथक महाराष्ट्रात तैनात करण्यात आलंय। राज्यात जीबी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णसंख्येवरती नियंत्रण मिळवणं आणि व्यवस्थापन करणं यासाठी हे पथक मदत करणार आहे। त्यासोबतच राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सुद्धा हे पथक नजर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जीबी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णांमुळे पुण्यात घरोघरी सर्वेक्षण सध्या सुरू करण्यात येत आहे। या सविस्तर बातम्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास आता शेतीविषयक बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 च्या माध्यमातून। यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झाली असून युरोपियन आणि आखाती देशात 553 कंटेनरमधून 8309 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे। द्राक्ष निर्यातीला शेतकरी पुढे येत असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। राज्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी 41,821 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। यवतमाळमध्ये हरभरा पिकाला वातावरण बदलामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढलाय। कृषी विभागाकडून औषध फवारणीबद्दल मार्गदर्शन मिळत नसल्यानं पिकाचं नुकसान होत आहे। त्यामुळे हरभरा उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। सततच्या बदलत्या हवामानामुळे नागवेलच्या पानावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। या रोगामुळे नागवेलची पानं करपू लागली आहे। पानमळा उभारलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालंय। शिरसोली परिसरात नागवेलच्या 1 एकर शेतात विविध प्रकारचे रोग पडलेत। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उसावरती काळ्या आणि सोलापूरमधून बातमी समोर येतेय। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात उसावरती काळ्या आणि पांढऱ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव झालाय। दरम्यान याबाबत तातडीने आता कृषी विभागानं उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि म्हणूनच कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलंय। या निवेदनाचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यानंतरची बातमी थेट कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं टोमॅटो दरात घट झाली आहे। घाऊक बाजारात 1 किलो टोमॅटोला 5 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटातही सापडलाय। 1 किलो टोमॅटो उत्पादनासाठी खर्च हा 15 ते 20 रुपयांपर्यंत गेल्यामुळे टोमॅटोची शेती तोट्यात बनली आहे।
देशातील बाजारातील कांदा आवक स्थिर असल्यानं कांद्याच्या भावावरील दबाव काहीसा कमी झालाय. त्यामुळे कांद्याच्या सरासरी बाजारभाव 1700 ते 2400 रुपये. उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर दरात बदल दिसू शकतो असा अंदाजही कांदा अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची आवक झाली आहे, म्हणून हरभरा बाजारात हमीभावाच्या आपापसात विकला जातोय. हमीभावाच्या आसपासच हरभरा विकला जातोय. सरकारनं यंदा हरभऱ्यासाठी 5650 रुपये हमीभाव जाहीर केलाय, तर बाजारात सध्या 5300 ते 5800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर बाजारात गव्हाच्या भावात मागील महिनाभरात 3% वाढ झाली आहे. गव्हाचा भाव देशभरात सरासरी 3200 ते 3300 रुपयांपर्यंत पोहोचलाय. बाजारात गव्हाची आवक सुरू झाल्यानं भाव कमी होतील अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील 100% पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची 1 लाख हेक्टरवरती लागवड झाली आहे. तसंच परतीचा बिगर मोसमी पाऊस झाल्यानं ज्वारीची उगवण आणि वाढही झाली आहे. महाराष्ट्रात यंदा तुरीची लागवड वाढली आहे, पण बाजारात आतापासूनच तुरीचे भाव हमीभावापेक्षाही कमी आहेत. सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाही तर अनेक शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी भावात तूर विकावी लागणार आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास 7,28,000 टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचं सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झालंय त्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट देण्यात येणार आहे. मुदतीत खरेदी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे अशी माहिती पणन मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. धुळ्यात आंबेडकरी अनुयायांकडून न्याय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शिंदखेड राज्यातील दलित पत्रकारावरती आणि महसूल अधिकाऱ्यावरती हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय. हल्लेखोरांना पाठबळ देणाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील गांधीनगर फाटा इथे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्य महामार्ग रोखून धरला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाचा फटका वाहन चालकांना बसला. यावेळी सरकार विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील देवाडी इथल्या औषध निर्मिती करणाऱ्या क्लेरियन कारखान्यातील कामगारांनी संप पुकारलाय. क्लेरियन कारखान्यात सुरक्षा साधनं आणि सुविधा उपलब्ध नाहीयेत. यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या अपघातात मृत्यू होत असल्याचं, भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून कामगारांनी संप केलाय. सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी पोहोचलाय. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणाला मागे टाकत देशात सर्वाधिक खरेदी महाराष्ट्रानं केली आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवरती धुळे प्रशासन सतर्क झालंय. कौतुकाची बाब म्हणजेच बर्ड फ्लूचा शिरकाव अद्याप धुळ्यात झालेला नाहीये, तरी सुद्धा खबरदारी घेतली जाते. धुळ्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 27 पथकं तैनात करण्यात आली आहेत. पोल्ट्री फार्म मालकांना सुद्धा नियमावली जाहीर करण्यात आली आहे. रानगव्यानं धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हुमजस मध्ये ही घटना घडली आहे. जॅकी अगस्तीन अल्मेडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. जॅकी कारिवडे सावंतवाडीचे रहिवासी होते आणि या घटनेमुळे मोकाट वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजकोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आलेली आहे. त्याने मागील काही वर्षांपूर्वी विदर्भात वाघांची शिकार केल्याचा संशय आणि याच प्रकरणामध्ये राजकोंड याला वन विभागाच्या पथकानं अटक केली आहे. बदलापूर नगरपालिकेकडून फेरीवाल्यांवरती धडक कारवाईला सुरुवात झाली आहे. जेसीबीने अनधिकृत स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात आले आहेत आणि यामुळे रस्ते आणि फुटपाथ मोकळे झाले. आठवडी बाजारावर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. नागपूरमध्ये वाहतूक नियम तोडणाऱ्यांच्या तुलनेत दंड भरणाऱ्यांची संख्या नाममात्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्करांनी दिली आहे. 2024 मध्ये नियम तोडणाऱ्या 13 लाख
67,000 जणांपैकी फक्त 1,67,000 जणांकडूनच 14 कोटी रुपये दंड शासन जमा झाले आहेत, तर 12 लाख जणांनी अजूनही दंड भरलेला नाहीये. नागपूर महापालिकेकडून अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात झाली आहे. 43 घरं आणि दुकानांवरती तोडक कारवाई करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा ठरणारं अतिक्रमण काढण्यात आलंय. कल्याणच्या भरारी पथकानं विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश केलाय. टेम्पोच्या खाली भला मोठा चोर कप्पा बनवून त्यात दमन दादरा नगर हवेलीतील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात आणला जात होता. ही दारू महाराष्ट्रात विकण्याचा प्लॅन होता. या टेम्पोतून भरारी पथकानं सुमारे 5.5 लाखांची विदेशी दारू जप्त केली आहे. जंगली रमी खेळण्याच्या नादात एका तरुणानं रेल्वे प्रशासनाचे 7 लाखांचे दागिने चोरलेत. सोलापूर ते कल्याण दरम्यान धावत्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडलाय. जंगली रमी या ऑनलाईन गेमचं व्यसन लागलेल्या आरोपी योगेश चव्हाणला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. नागपूर हैदराबाद महामार्गावरती जसापूर शिवारात सिमेंटनं भरलेल्या ट्रकला 2 कार धडकल्या. अपघातात दोन्ही वाहनातील 6 जण जखमी झालेत. प्रयागराज कुंभमेळ्याला जात असताना हा अपघात घडलाय. सोमवारी वक्फ बोर्डासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीची बैठक झाली. या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून वक्फ संदर्भात आलेल्या सुधारणांवरती चर्चा झाली. यात सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सुधारणांपैकी 12 सुधारणा मंजूर झाल्या, तर विरोधकांच्या मात्र सर्व सुधारणा फेटाळण्यात आल्या. हत्येच्या प्रयत्नात मालेगावमधील 2 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढला. त्यातील एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर आरोपी पळून जात असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत समोर आलाय. दुसऱ्या आरोपीचा शोध आता पोलीस घेत आहेत. कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवाचं यंदाचं 25वं वर्ष आहे. कलेचा वारसा जोपासत आता विदेशात सुद्धा महोत्सवाची महिमा पोहोचली आहे. यंदा 2 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात विदेशी कलाप्रेमी सुद्धा सहभागी झालेत. पश्चिम रेल्वेवरील माहीम वांद्रे स्थानकादरम्यान असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालाय. गेले अनेक दिवस ब्लॉक घेऊन पुलाचं काम करण्यात आलं. पहिल्या टप्प्यात क्रेनच्या सहाय्यानं 42 टन वजनाचे 20.4 मीटर लांबीच्या 4 तुळया उभारण्यात आल्या. वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलण्याचा निर्णय आता राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता परीक्षेतील पर्यायी प्रश्न वगळण्यात आले असून प्रश्नपत्रिका 180 प्रश्नांची असणार आहे आणि ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तासांचा कालावधी दिला जाईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहारमधून 19वा हप्ता भरणार आहेत. केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत. या योजनेत आता 15 फेब्रुवारी नंतर रेशन धारकांना लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारनं रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलंय आणि त्यामुळे ज्या लोकांनी ई-केवायसी केलं नाही त्यांना रेशन मिळणार नाहीये. म्हणूनच रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं आवश्यक झालंय. पतीला फिरायला घेऊन जाण्यास नकार दिला त्याच्या रागातूनच पत्नीनं 3 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. प्लास्टिकच्या पाईपनं 3 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून घाटकोपर पोलिसात मुलाच्या आईवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील शृंगार पूजेला येणाऱ्या आराधी पुजाऱ्याला पश्चिम दरवाजातून प्रवेश नाकारल्यानं वाद झालेला आहे. प्रवेश नाकारल्यानं आराधी कुटुंबानं थेट न्यायालयात धाव घेतली आहे, तर इतर पुजाऱ्यांना पश्चिम दरवाजामधून प्रवेश मात्र देण्यात आला. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील पळणीमध्ये
नागनाथ यात्रा महोत्सव उत्सवात पार पडलाय। तर दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी यात्रेचं आयोजन करण्यात येतं आणि यंदा सुद्धा भाविकांनी या यात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळते आहे। मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावरती असल्याचं समोर आलंय। याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला नादिया जिल्ह्याच्या छप्रामधून अटक केली आहे। या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेर असल्याचं सांगण्यात आलंय। तर ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या माहितीतली असल्याचंही सांगितलं जात आहे। आता पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार आहे। फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदही भरली जाणार आहेत। पोलीस भरतीचा मैदानी परीक्षेचा टप्पा हा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे। वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण पाहताच पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आलाय।